आता बघूयात पाऊस पाण्यासंदर्भातल्या टॉप 9 बातम्या। मान्सून राज्यात पुन्हा सक्रिय होणार। राज्यभरात पुढील 6 दिवस पावसाचं येलो अलर्ट, तर मध्य महाराष्ट्र आणि कोकणात पावसाचा जोर वाढणार। हवामान खात्याचा अंदाज। राज्यातील 27 जिल्ह्यांना विजांसह वादळी पावसाचा इशारा। अकोल्यामध्ये पावसाचा कहर। मुजावरपुरा या परिसरातील अनेक घरांमध्ये पावसाचं पाणी शिरलं। जनजीवन विस्कळीत। देऊळगावच्या नाल्यामध्ये चारचाकी वाहून गेल्याची ही घटना। अकोला जिल्ह्यातल्या पातूरमध्ये अतिवृष्टीचा तडाखा। मुजावरपुरा या परिसरातील घरांमध्ये पावसाचं पाणी शिरलं। चिपळूणमध्ये मुसळधार पाऊस। वातावरणात काहीसा गारवा। उकाड्यापासून नागरिकांना दिलासा, तर खरीप पिकांना जीवनदायिनी हा पाऊस मानला जातोय। बीड जिल्ह्यातील केजमध्येही मुसळधार पाऊस। जोरदार पावसाच्या सरींमुळे मुख्य रस्ते जलमय। तासाभरापासून या ठिकाणी पाऊस पडल्यामुळे रस्त्यावर पाणीच पाणी साचलं होतं। वाहनधारकांना मात्र याचा मोठा फटका बसला। पुणे जिल्ह्यातल्या शिरूरच्या कांदूर मेसाई या परिसरात मुसळधार पाऊस। गावातील प्रमुख रस्ते यामुळे जलमय, तर ग्रामदेवतेच्या मंदिरातही पाणी शिरलं। नागरिकांची मोठी तारांबळ। मुसळधार पावसामुळे पिंपळगाव आसेगाव देवी मार्ग बंद। जीव धोक्यात घालून नागरिकांची या नदीपात्रातूनच ये-जा सुरू। पुलाची उंची कमी असल्यामुळे पाणी थेट पुलावरून वाहू लागलं, त्यामुळे इथे मोठा अपघात होण्याची सुद्धा शक्यता। गोंदिया जिल्ह्यामध्ये सलग तिसऱ्या दिवशी वादळी वाऱ्यासह पावसाची हजेरी। गोंदिया जिल्ह्यातील शेतकऱ्यांना या पावसामुळे दिलासा। पेरणी केलेल्या धान पिकाच्या नर्सरीलाही या पावसामुळे फायदा होणार। आता बातमी रत्नागिरीमधून। रत्नागिरीच्या चिपळूणमध्ये मुसळधार पाऊस सध्या सुरू आहे। छत्रपती शिवाजी महाराज पुतळा परिसरात रस्त्यावर यामुळे पाणी साचलंय। नाले तुडुंब भरल्यामुळे पाणी रस्त्यावर आलंय। आपण ही दृश्य पाहतोय पावसाची। मुसळधार पावसामुळे अशा प्रकारे रस्त्यांवर पाणी आलेलं आहे। नाले सफाई व्यवस्थित न झाल्यामुळे अशा प्रकारे या अडचणीचा सामना आता नागरिकांना करावा लागतोय। आता बघूयात मुंबई पुण्यातल्या टॉप 9 घडामोडी। मुंबईकरांची चिंता वाढली। मुंबईला पाणी पुरवठा करणाऱ्या तलावांमध्ये उघा 7% पाणीसाठा। जून महिना संपत आला तरी पावसाची तूट अजूनही कायम। मुंबईच्या दादर, धारावी, कुर्ला, मालाडमध्ये पाणी चोरीचा प्रकार। बेकायदेशीर नळ जोडण्या आणि बूस्टर पंपांवर कारवाईचा बडगा। बीएमसीकडून 10 दिवसात 291 अनधिकृत नळ जोडण्या खंडित।